नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हळिंगळे. मी मानसोपचार तज्ज्ञ, लैंगिक समस्या तज्ज्ञ आणि व्यसनमुक्ती तज्ज्ञ आहे. आज मी तुम्हाला ECT म्हणजेच इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी म्हणजे काय हे थोडक्यात सांगणार आहे. आपणा सर्वांना माहीत आहे की मानसिक आजार हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात, जसे की डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया, बायपोलर मूड डिसऑर्डर, अँक्झायटी डिसऑर्डर्स, सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर्स, सेक्शुअल डिसऑर्डर्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ॲडिक्शन्स, असे अनेक प्रकारचे मानसिक आजार असू शकतात. या मानसिक आजाराची ट्रीटमेंट प्रामुख्याने 3 विभागामध्ये आम्ही डिवाइड करत असतो. पहिली मेथड म्हणजे फार्माकोथेरपी म्हणजेच औषधोपचार, सेकंड मेथड म्हणजे काउन्सिलिंग आणि थर्ड मेथड म्हणजे इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी म्हणजेच ECT. आता आपण ECT म्हणजेच विद्युत उपचार पद्धत कोणत्या पेशंटमध्ये वापरतो हे पाहूया. जर पेशंटला तीव्र स्वरूपाचे मानसिक आजार असतील, जसे की स्किझोफ्रेनिया असेल, बायपोलर मूड डिसऑर्डर असेल किंवा युनिपोलर डिप्रेशनमध्ये पेशंट जर सिव्हिअर डिप्रेशनमध्ये असेल किंवा पेशंटला जर आत्महत्येचे विचार येत असतील, तर अशा पेशंटमध्ये प्रामुख्याने ECTचा पर्याय हा निवडला जातो. आता आपण ECT म्हणजे नक्की काय हे पाहूया. डॉक्टर सर्लेटी आणि बेन्नी यांनी 1938 साली ही उपचार पद्धत सुरू केली. ECT म्हणजे इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी ही एक अद्ययावत परिणामकारक शास्त्रशुद्ध उपचार पद्धत आहे. यामध्ये आम्ही पेशंटला एका ठराविक लिमिटपर्यंत मिलीकुलोममध्ये आम्ही विद्युत प्रवाह सोडत असतो, जेणेकरून पेशंटच्या मेंदूमध्ये उत्तेजना निर्माण होऊन फिट येत असते किंवा फिट आणतो असं आपण म्हणू शकतो. ECTमुळे ज्या केमिकलची लेवल जी बिघडलेली आहे ती लेवल नॉर्मल होण्यास मदत होत असते. आता आपण ECT सुरू करण्या अगोदर कोणती काळजी घेतली पाहिजे हे पाहूया. ECT म्हणजे इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी. सुरुवातीला आम्ही पेशंटची फिजिकल एक्झामिनेशन करतो, जेणेकरून पेशंटमध्ये हृदयाची किंवा फुफ्फुसाची कंडिशन कशी आहे हे पाहतो. याशिवाय पेशंटमध्ये दुसरा कोणता शारीरिक आजार आहे की नाही हे पाहण्यासाठी फिजिशियनचे ओपिनियन पण घेतो आणि पेशंट भूल देण्यास योग्य आहे की नाही हे पण पाहत असतो. ECT सुरू करण्या अगोदर आम्हाला काही रूटीन ब्लड टेस्ट करावे लागतात, जसे की कंप्लीट ब्लड काउंट, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, थायरॉइड फंक्शन टेस्ट. याशिवाय काही पेशंटमध्ये पोटाची सोनोग्राफी, चेस्ट एक्सरे पण करावे लागू शकते. काही पेशंटमध्ये मानसिक आजार नाही आणि मेंदूचा विकार आहे का अशी जर शंका असेल, तर अशा पेशंटमध्ये CT स्कॅन ब्रेन किंवा MRI ब्रेन पण करावा लागू शकतो. या सर्व तपासण्या जर नॉर्मल असतील आणि फिजिशियनचे जर फिटनेस मिळाले, भूल देण्यास तो योग्य आहे असा जर रिपोर्ट मिळाला, तर आम्ही ECT सुरुवात करतो. आता आपण ECTची ट्रीटमेंट किती दिवस चालते आणि कोणत्या पद्धतीनं असते हे पाहूया. ज्या पेशंटना ECTची गरज असते अशा पेशंटना आम्ही कंपल्सरी ॲडमिट होण्याचा सल्ला देतो. ॲडमिट झाल्यानंतर आमचा 8 ते 10 ECTचा प्लॅन असतो. सुरुवातीला 4 ते 5 ECT आम्ही ॲडमिट करून देतो आणि त्यानंतर पेशंटमध्ये चांगला फरक पडला आणि आम्हाला कॉन्फिडन्स आला की पेशंट डिस्चार्जनंतर येऊन जाऊन राहिलेले ECT घेऊ शकतो, अशी जर खात्री झाली तर आम्ही पेशंटला डिस्चार्ज करतो आणि डिस्चार्जनंतर राहिलेले 6वा, 7वा आणि 8वा ECT आम्ही OPD बेसिसवर देण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला 4-5 ECTसाठी ॲडमिट करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पेशंटला भूल दिल्यानंतर जे औषधे वापरतो त्या औषधांचा परिणाम तर होत नाही ना, भुलेची काही अडचण निर्माण होत नाही ना, मानसिक आजारासाठी जी औषधे चालू केली त्यांचा काही इफेक्ट होत नाही ना, जसे की झोप जास्त येणे, सुस्त वाटणे, तोत्रे बोलणे किंवा वेगळ्या प्रकारची रिॲक्शन येत नाही ना, हे ऑब्झर्व करणं सोपे जाते. याशिवाय पेशंटमध्ये सुधारणा होते की नाही हे पाहणे आणि डोस ॲडजस्ट करणे पण सोपे जाते. आता आपण ECT देण्याची पद्धत कशी आहे हे पाहूया. सुरुवातीला पहिले 3 ECT आम्ही अल्टरनेट डे देतो, म्हणजे पहिला ECT, दुसरा ECT आणि तिसरा ECT आम्ही एक दिवसाआड एक देतो. उदाहरणार्थ पहिला ECT जर सोमवारी झाला तर दुसरा ECT हा बुधवारी देतो आणि तिसरा ECT हा शुक्रवारी देतो. चौथ्या ECTसाठी आम्ही 3 दिवसाचा गॅप ठेवतो आणि 5व्या ECTसाठी आम्ही 4 दिवसाचा गॅप ठेवत असतो. यापुढील राहिलेले 6वा, 7वा आणि 8व्या ECTसाठी आम्ही 6 ते 7 दिवसाचा गॅप हा ठेवत असतो. ECTसाठी पेशंटने 6 ते 8 तास उपाशी राहणे आवश्यक आहे, म्हणजे नील बाय माउथ असणे आवश्यक आहे. युजली आम्ही ECT सकाळी देत असतो, त्यामुळे आम्ही पेशंटला रात्री 10 नंतर काही खाऊ नको किंवा पिऊ नको असा सल्ला देत असतो. आता आपण भूल देतात म्हणजे नक्की काय करतात हे पाहूया.
ECT फिटनेस मिळाल्यानंतर आपल्याला तज्ज्ञ डॉक्टरांची म्हणजेच ॲनेस्थेटिक डॉक्टरांची मदत घ्यावी लागते। भूल देण्यापूर्वी आपल्याला प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन म्हणून ॲट्रोपिन द्यावं लागतं, त्याच्यानंतर मसल रिलॅक्सेंट म्हणून सक्सिनोस्कोलिन वापरावं लागतं आणि भूल देण्यासाठी थायोपेंटाल सोडियम किंवा प्रोपोपॉलचा वापर करावा लागतो। पेशंटला भूल दिल्यानंतर आम्ही पेशंटच्या मेंदूमध्ये ठराविक मिलीकुलमपर्यंत विद्युत प्रवाह सोडतो, जेणेकरून पेशंटमध्ये फिट आली पाहिजे। ही फिट कमीत कमी 15 सेकंद ते 25 सेकंद असली पाहिजे। म्हणजे फिटच्या कालावधीनुसार आम्ही हा मिलीकुलमचा डोस हा ठरवत असतो। ही भूल साधारणपणे 5 ते 7 मिनटं राहत असते। पेशंट जर शुद्धीवर आला तर त्यानंतर आम्ही पेशंटला रिकव्हरी रूममध्ये शिफ्ट करत असतो। पेशंट रिकवर झाल्यानंतर 2 तास पेशंटनी उपाशी राहणे आवश्यक आहे, कारण या काळामध्ये पेशंटला उलटी होणे किंवा मळमळणे असा त्रास होऊ शकतो। 2 तासानंतर पेशंट हा नाश्ता किंवा चहा करू शकतो। आता नातेवाईकांची एक महत्त्वाची शंका असते, ती म्हणजे 8 ECT पुरे असतात का त्यापेक्षाही जास्त ECT लागू शकतात का? तर याचं खरं उत्तर असं आहे की 8 पेक्षा जास्त ECT लागू शकतात। आमचा अनुभव असा आहे की 100 पैकी 90 ते 95% पेशंटना 8 ECT पुरेसे असतात। राहिलेल्या काही पेशंटना 8 पेक्षा जास्त ECT लागू शकतात। काही पेशंटना 10 ECT लागू शकतात, 12 लागू शकतात, 14 लागू शकतात किंवा 16, 18, 20 एवढे पण ECT लागू शकतात। जेवढा आजार जुना तेवढे ECT लागण्याची शक्यताही जास्ती असते। पण काही पेशंटना औषधोपचार पण कंटिन्यू करावं लागतात आणि ECT पण कंटिन्यू करावं लागतात। यालाच आम्ही मेंटेनन्स ECT असं आम्ही म्हणतो। म्हणजे मेंटेनन्स ECT म्हणजे ठराविक कालावधीनंतर पेशंटला ECT दिलं जातं। म्हणजे दर 3 आठवड्यांनी किंवा 1 महिन्यानी पेशंटला ECT हे कंटिन्यू केले जाते। नातेवाईकांचा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असतो, तो म्हणजे ECTची गॅरंटी देता येते का? तर मी सुरुवातीला सांगितलं की कोणत्याही मानसिक आजारासाठी 3 पर्याय उपलब्ध असतात। पहिला औषधोपचार म्हणजे फार्माकोथेरपी, दुसरा म्हणजे काउन्सिलिंग आणि तिसरा म्हणजे इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी। ECT हा ट्रीटमेंटचा एक पर्याय आहे। त्यामुळे कोणतेही डॉक्टर 100% ECTमुळे फरक पडतो याची गॅरंटी देता येत नाही। पण लक्षात घ्या, औषधोपचार, काउन्सिलिंग आणि ECT या तिन्हीच्या कॉम्बिनेशननं फरक पडण्याची शक्यताही जास्ती वाढते। ECT ही आधुनिक आणि इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे। कोणत्याही मानसिक आजाराला क्युअर नसतो, कंट्रोल असतो। त्यामुळे ECTची ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर पहिल्या ग्रुपमध्ये 30 ते 35% पेशंट्समध्ये 90 ते 100% फरक पडू शकतो। दुसऱ्या ग्रुपमध्ये म्हणजे दुसरा ग्रुप 30 ते 35% पेशंटमध्ये 60 ते 90% फरक पडू शकतो आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये 30 ते 35% पेशंटना 40 ते 60% फरक पडू शकतो। तर आपल्या पेशंटला किती टक्के फरक पडेल ही ट्रीटमेंट सुरू केल्यानंतरच कळू शकते। कोणत्याही डॉक्टरला ट्रीटमेंट सुरू करण्याअगोदर याचा अंदाज येणे तसं कठीण असते। त्यामुळे पेशंटनी आणि नातेवाईकांनी रेग्युलर औषध कंटिन्यू केल्यास, काउन्सिलिंग कंटिन्यू केल्यास, ECT कंटिन्यू केल्यास, वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला ऐकल्यास चांगला फरक पडण्याची शक्यताही वाढते। आता आपण ECTच्या अगोदर पेशंटने उपाशी असणे म्हणजे नील बाय माउथ असणे का आवश्यक आहे हे पाहूया। ECT म्हणजे इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी आणि यासाठी ॲनेस्थेसिस्ट म्हणजेच भूल तज्ज्ञाची आपल्याला मदत घ्यावी लागते। ॲनेस्थेशिया देण्यासाठी जी औषधं वापरली जातात त्यामुळे पेशंटला उलटी होणे किंवा मळमळणे असा त्रास होऊ शकतो। त्यामुळे ECT झाल्यानंतर पहिल्या 2 तासामध्ये ही रिस्क राहते आणि त्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ फुफ्फुसामध्ये जाऊन न्यूमोनिया होण्याची किंवा प्रसंगी जीवाला धोका होण्याची शक्यताही जास्ती असते। त्यामुळे पेशंटनी ECTच्या अगोदर 6 ते 8 तास स्ट्रिक्टली NBM असणं हे आवश्यक असते। काही नातेवाईकांमध्ये ECTबद्दल असा गैरसमज असतो की ECT म्हणजे अघोरी उपचार पद्धत आहे किंवा ECTमुळे मेंदू खराब होतो। तर तसे काही नसते, हा एक गैरसमज आहे। ECT ही एक परिणामकारक शास्त्रशुद्ध उपचार पद्धती आहे। हो, ECTमुळे इमिजिएट मेमरी म्हणजे 1-2 तासामध्ये ज्या काही गोष्टी आठवायला पाहिजेत त्या आठवत नाहीत असे होऊ शकतं। पण हा बदल रिव्हर्सिबल असतो। म्हणजे इमिजिएट मेमरीमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर हा बदल 1-2 दिवसांमध्ये नॉर्मल होऊ शकतो। शक्यतो ते 3 ते 4 ECT नंतर हा कन्फ्युजन म्हणजे मेमरी प्रॉब्लेम थोडा आढळू शकतो, पण पेशंट 1-2 दिवसांनी नॉर्मल होऊ शकतो।
ECTबाबत नातेवाईकांमध्ये आणखी एक शंका असते, ती म्हणजे पेशंटला शॉक देतो का, किंवा मूवीज किंवा पिक्चर्समध्ये दाखवतात की पेशंटला बांधून ठेवलेलं आहे, डोक्याला एक पट्टी बांधलेली आहे आणि लाल लाईट लावतात आणि शॉक देतात आणि पेशंट ओरडतो, दंगा करतो, असं पण दाखवलेलं आहे. तर हे चुकीचं आहे. पेशंटला भूल देऊन ECT दिली जाते. यालाच मॉडिफाईड ECT असं आम्ही म्हणतो. पूर्वी भूल न देता म्हणजे सिडेटिव्ह देऊन, म्हणजे लोराझेपाम किंवा डायझेपाम किंवा झोपेचं औषध देऊन ECT दिली जात होती. आजकाल नियमानुसार मॉडिफाईड ECT दिलीच पाहिजे अशी संकल्पना आहे. मॉडिफाईड ECTमुळे पेशंटला ECT दिलेलं कळत नाही. पेशंट हा बेशुद्ध असतो, पेशंटला आठवत पण नाही ECT दिलेलं. त्यामुळे नातेवाईकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मूवीज किंवा पिक्चरमध्ये जे दाखवतात ते चुकीचे असते. नातेवाईकांची आणखी एक शंका असते, ECTमुळे किती दिवसात फरक पडतो किंवा किती ECT नंतर फरक पडतो. तर मी सुरुवातीला सांगितलं, ECT ही उपचार पद्धत साधारणपणे स्किझोफ्रेनिया, बायपोलर मूड डिसऑर्डर किंवा डिप्रेशन म्हणजे सिव्हिअर डिप्रेशन, ज्यांना आत्महत्येचे विचार असतात, अशा पेशंटना ECTचा पर्याय निवडला जातो. आमचा अनुभव असा आहे की कमीत कमी 3 ते 4 ECT दिले पाहिजेत. 3 ते 4 ECT नंतर पेशंटमध्ये फरक जाणवण्यास सुरुवात होऊ शकते. काही पेशंटमध्ये 5 ECT नंतर फरक पडतो, काही पेशंटमध्ये 6 नंतर, 7 नंतर किंवा काही पेशंटमध्ये 8 नंतर फरक पडू शकतो. सिव्हिअर डिप्रेशनमध्ये ज्या पेशंटमध्ये आत्महत्येचे विचार असतात, अशा पेशंटमध्ये जर ECTचा पर्याय निवडला तर असे आढळून आलेलं आहे की ECT दिल्यानंतर त्याच दिवशी त्याचे आत्महत्येचे विचार पूर्णपणे निघून गेलेले आहेत किंवा कमी झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे की दारू व्यसनमुक्तीसाठी पेशंट ॲडमिट केल्यानंतर ECT ट्रीटमेंट दिली जाते का? तर याचे उत्तर आहे नाही. पेशंट जेव्हा दारू व्यसनमुक्तीसाठी ॲडमिट केला जातो त्यावेळी फक्त पेशंटला अल्कोहोलचं ॲडिक्शनच आहे या दृष्टीनेच ट्रीटमेंट केली जाते. 12 ते 14 दिवसानंतर आम्ही पेशंटची मानसिक चाचणी करतो. 50% पेशंटना मानसिक आजार आढळून येतो. जर हा मानसिक आजार सौम्य प्रमाणात असेल तर आम्ही औषधोपचाराचा पर्याय निवडतो. जर मानसिक आजार तीव्र स्वरूपाचा असेल, जसे की स्किझोफ्रेनिया, बायपोलर मूड डिसऑर्डर किंवा सिव्हिअर डिप्रेशन असेल, तर अशा पेशंटना ECTचा पर्याय निवडतो. थोडक्यात अल्कोहोलच्या पेशंटना ECT दिलं जात नाही, तर अल्कोहोलच्या पेशंटला मानसिक आजार पण असेल तर त्या पेशंटना ECTचा पर्याय निवडला जातो. त्यामुळे एकाच वेळी व्यसनाची ट्रीटमेंट आणि मानसिक आजाराची ट्रीटमेंट ही एकत्रितरित्या सुरू करणे हे आवश्यक असते. व्यसनमुक्तीसाठी पेशंटची मानसिक अवस्था ही चांगली असणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यसनाची ट्रीटमेंट आणि मानसिक आजाराची ट्रीटमेंट ही एकत्र सुरू करणे हे अत्यावश्यक असते. आता आपण ECTच्या दरम्यान कोणकोणते धोके असू शकतात याबद्दल चर्चा करूया. मी सुरुवातीला सांगितलं की ECTच्या अगोदर पेशंट उपाशी असला पाहिजे, म्हणजे नील बाय माउथ असला पाहिजे. 6 ते 8 तास पेशंटने काही खाल्लेलं नसावं किंवा पिलेलं नसलं पाहिजे. कारण भूल दिल्यानंतर पहिल्या 2 तासामध्ये उलटी किंवा मळमळ होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ फुफ्फुसात जाऊन पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. आता ज्यावेळी ECTचा दिवस ठरलेला असतो त्याच्या 6 ते 8 तास अगोदर आम्ही पेशंटला उपाशी राहण्यास सांगितलेलं असतं. पेशंट जेव्हा ॲडमिट असतो त्यावेळी आम्ही बोर्ड लिहिलेला असतो की पेशंटने उपाशी राहायला पाहिजे. आमच्याकडे 2 पद्धतीने ट्रीटमेंट होते. म्हणजे ECTसाठी जे पेशंट्स असतात त्यांच्याबरोबर नातेवाईक राहतात किंवा काही पेशंटचे नातेवाईक राहत नाहीत. म्हणजे काही पेशंटच्या नातेवाईकांना त्यांच्या सोयीसाठी त्यांनी आम्हाला परमिशन दिलेली असते की हॉस्पिटलमध्येच ECT हॉस्पिटलतर्फेच दिली गेली पाहिजे, म्हणजे नातेवाईक हजर राहणार नाहीत. ॲज अ डॉक्टर किंवा हॉस्पिटलतर्फे आम्ही पुरेपूर काळजी घेतो. रात्री 10 नंतर किंवा 11 नंतर आम्ही पेशंटला काही खाण्यास किंवा पिण्यास देत नाही. पण याच्यामध्ये धोका असा असतो की रात्री पेशंट 3 किंवा 4 वाजता किंवा पहाटे लगीव किंवा संडासला बाथरूममध्ये जातो आणि त्यावेळी पेशंट पाणी पिण्याची शक्यता असते किंवा काहीतरी खाण्याची शक्यता असते. आम्ही पेशंटला सकाळी विचारतो की काही खाल्ला का, पिला का, तरीही पेशंट खोटे बोलू शकतो किंवा पेशंट बिनधास्त सांगतो की काही खाल्लेलं नाही किंवा पिलेलं नाही. त्यामुळे अशी जर
रिस्क राहिली तर पेशंटला भुलेनंतर उलटी मळमळ होऊन जीवाला धोका होण्याची शक्यताही राहते. त्यामुळे नातेवाईकांनी कृपया हे समजून घ्या की रात्री 10 ते पहाटे 6पर्यंत पेशंटने उपाशी असणं हे जरुरी आहे. पण पेशंट जर खोटं बोलला तर ही रिस्क पेशंटला राहू शकते. आणखी एक महत्त्वाची सूचना नातेवाईकांना आम्हाला असं सांगायचं आहे की जे पेशंट OPD बेसिसवर ट्रीटमेंट घेतात ECTसाठी, तर नातेवाईकांनी काळजी घेतली पाहिजे. पेशंट नील बाय माउथ म्हणजे उपाशी आहे. शक्यतो रात्री 10 नंतर नातेवाईकांनी स्ट्रिक्टली पेशंटकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळी OPD बेसिसवर ट्रीटमेंटला येतात, नातेवाईक पेशंटला घरातून घेऊन येतात, त्यावेळी पेशंटने काही खाल्लेले नाही, पिलेले नाही याची काळजी अतिशय काटेकोरपणे घेतली पाहिजे. ECTच्या दरम्यान आणखी एक महत्त्वाचा धोका असतो, तो म्हणजे भूल देताना. भुलेसाठी जी औषधं वापरतो त्यांचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आपण सुरुवातीला ECT फिटनेस घेतो, म्हणजे फिजिशियनचं ओपिनियन घेतो की पेशंट भूल देण्यास योग्य आहे की नाही हे पाहतो. तरीही भूल दिल्यानंतर काही पेशंटना औषधाची रिॲक्शन होऊ शकते. काही पेशंटला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, तो लवकर शुद्धीवर येत नाही असं पण होऊ शकतं. काही पेशंटचा श्वास हा पूर्ववत होत नाही, म्हणजे सक्सिनिल स्कोलिन ॲपनिया डेव्हलप होऊ शकतो. अशावेळी पेशंटला 15 ते 20 मिनटं कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यायला लागू शकतो किंवा व्हेंटिलेट करावं लागू शकतं. काही पेशंटना ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा द्यावा लागू शकतो. काही पेशंटचा श्वास हा पूर्ववत झाला नाही तर अशा वेळी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये टर्शियरी सेंटरमध्ये पण शिफ्ट करावे लागू शकते. लक्षात घ्या, पेशंटला औषधाची रिॲक्शन होणार की नाही किंवा भूल चालणार की नाही हे लवकर लक्षात येत नाही, म्हणजे सुरुवातीला लक्षात येत नाही, तर भूल दिल्यानंतरच आपल्याला लक्षात येऊ शकतं. त्यामुळे या सर्व रिस्कची नातेवाईकांनी नोंद घेणे आवश्यक आहे. नातेवाईकांनी पुन्हा एकदा लक्षात घ्या की ECTच्या दरम्यान हे काही धोके आहेत, हे धोके सर्वच पेशंटमध्ये असणार आहेत. आपल्या पेशंटला जर बरे करायचं असेल तर हे सर्व धोके आपण स्वीकारायलाच पाहिजेत. मानसिक आजाराबाबत, लैंगिक समस्येबाबत आणि व्यसनमुक्तीबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला www.nirmalvyasnmuktikendra.com ला भेटू शकता. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून अधिक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकू. धन्यवाद.